श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सगळ्यांना या महिन्यामध्ये येणाऱ्या नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहे आणि त्याचबरोबर एक आनंदाची वार्ता सांगणार आहे. 11 मार्च रोजी गुरु ग्रहाचं मार्गी अवस्थेतील गोचर सुरू होत आहे. तुमची वृश्चिक रास आहे. गुरु तुम्हाला अष्टम भावातनं गोचर करत आहेत. 8वा गुरु सुरू आहे आणि त्यामुळे तुम्ही थोडेसे त्रस्त झाला आहात. आर्थिक बाबतीमधील अडचणीत अडकला आहात. तर आता गुरुकृपेने तुम्हाला कशी कामे मार्गी लावून घेता येऊ शकतात, त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती समजून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. गुरु अष्टमात आल्यानंतर सगळ्यात प्रथम फळ काय देतात? तर तुमच्या हातातली कामे जी व्यवस्थित सुरू आहे त्यामध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण करतात. कारण गुरु ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचं फळ थोडंसं अशुभ देतात. ते म्हणजे त्या कार्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्नशील करणं. मग हे फळ तुम्हाला आता वारंवार मिळतंय. अष्टमात गुरु असल्यामुळे थोडंसं नोकरी संदर्भातली कामे मार्गी लागण्यासाठी पण जशा अडचणी येत आहेत, तसेच व्यवसायामध्ये सुद्धा चढ-उतार निर्माण झालेले आहेत. आता गुरुकृपेने अष्टमातली गुरुची दृष्टी ज्यावेळेस पंचम दृष्टी 12व्या स्थानावर येईल, त्यावेळेस तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये जी अस्थिरता आहे ती कमी होईल. व्यवसायासाठी लागणारं भांडवल आहे आणि त्यासाठी काही कर्ज घ्यायचंय तर ते उपलब्ध होऊ शकतं. परदेशामध्ये, परराज्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा नोकरी धरायची आहे, तर यासाठी सुद्धा प्रयत्न होतील आणि त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं. 8वा गुरु वाईट का? तर निश्चित नाही. 8व्या गुरुमध्ये कुठलंही कार्य थोडंसं विलंबाने होत असतं, परंतु होतच नाही असं नाही. त्यामुळे अष्टम स्थानातील गुरूंची शुभफळे प्राप्त व्हावी, जास्तीत जास्त फळे शुभ प्राप्त व्हावीत, यासाठी काही उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत, त्या तुम्हाला करायच्या आहेत. गुरु अष्टमात आल्यानंतर तुम्हाला अचानक लाभप्राप्ती, संशोधन कार्यामध्ये सुयश निर्माण होत असतं. गुरूंवरनं ज्ञान पाहिलं जातं. संशोधन कार्य करणाऱ्या वर्गाला, रिसर्च क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला नक्कीच अष्टमातल्या गुरूंची चांगलीच फळे मिळतात. ते म्हणजे तुमच्याकडनं चांगलं काम होऊ शकतं. थोडासा आळस, नैराश्य वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये डोकावत आहे. त्यातनं सुद्धा तुम्ही आता बाहेर पडू शकता. 12वं घर हे खर्चाचं आहे. अतिरिक्त खर्चाचं 12वं स्थान आपण म्हणतो. कुठल्याही प्रकारचा खर्च, छोटे-मोठे खर्च आरोग्यासाठी किंवा खरेदीसाठी सुद्धा आपण 12वं घर जसं पाहतो, तसं फार मोठ्या प्रमाणात खर्च होणं, हे सुद्धा आपण 12व्या स्थानावरनं समजून घेत असतो. मग या ठिकाणी जेव्हा गुरूंची पंचम कृपादृष्टी येईल, त्यावेळेस तुमच्याकडचा जो खर्च होतोय, जो वारंवार होतो, त्याला आळा बसू शकतो. योग्य पद्धतीने योग्य त्या ठिकाणी गुंतवणुकी किंवा खर्च होऊ शकतात. तुम्हाला तुमचा व्यापार, व्यवसाय वाढवण्यासाठी काही कर्ज घ्यायचंय, त्यासाठी तुमचे प्रयत्न होऊ शकतात आणि त्या प्रयत्नांना यश येऊ शकतो. यासाठी उपासनेसारखा उत्तम पर्याय आपल्याकडे आहे. त्याचबरोबर 12वं घर हे परदेशात राहणाऱ्या व्यक्तींना पी-आरचं काम करून घेण्यासाठी सुद्धा पाहिलं जातं आणि या ठिकाणी गुरूंची दृष्टी मार्गी अवस्थेतील आहे. त्यामुळे कार्यातल्या अडचणी कमी होतील आणि ते कार्य सफल होऊ शकतं. आता पी-आरचं काम मार्गी लागून देण्यासाठी 11 मार्च नंतर सुंदर स्थिती आहे. त्याचबरोबर एम-एन-सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करायचे आहेत, निश्चित करा. तुमच्यासाठी योग्य कालावधी आहे. याचबरोबर गुरूंची सप्तम दृष्टी जी आहे, ती राशीपत्रिकेतील धनस्थानावर येईल. धनस्थान कशाचं आहे? कुटुंब सौख्याचं आहे, पैसा गुंतवणुकीचा आहे, पैसा संचयाचा आहे. त्याचबरोबर वाणी, नेत्र या संदर्भातले विकार सुद्धा आपण तिथून पाहतो किंवा या ठिकाणचे काही आजार तुम्हाला सतावत असेल, तर त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात का? हे सुद्धा पाहतो. मग या सर्व दृष्टीने सुद्धा तुम्हाला आता अडचणीतनं बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. कुटुंबाच्या सानिध्यात राहून प्रत्येकाचे अडचणी, काही त्यांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा तुमचा स्वभाव बनू शकतो. चिडचिड प्रथमतः कमी होईल. स्वतःच्या स्वभावामध्ये जो चिडचिडेपणा आहे, जो आता सातत्याने वाढला आहे, तर तो कमी होऊ शकतो अष्टमातल्या गुरूमुळे. याचबरोबर तुमच्या नात्यामध्ये जो अंतर निर्माण करत होता, जो स्वभाव तुमचा आहे, की स्वभावामध्ये जो तापटपणा आहे, पटकन रिॲक्ट होणं कुठल्याही गोष्टींसाठी, हे जास्त वाढलं होतं. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींपासून तुम्ही अलिप्त होत चालला होतात. आता पुन्हा जवळणूक वाढणार आहे. प्रत्येकासोबत जवळ तुम्ही जाणार आहात, नातं घट्ट करणार आहात. याचबरोबर तुम्हाला आता या दरम्यान काही गुंतवणुकी करायच्या आहेत शेअर मार्केटमध्ये, तर त्यासाठी सुद्धा या दरम्यान तुम्ही विचार करू शकता, प्लॅनिंग करू शकता. याचबरोबर गुरूंची नवम दृष्टी ही चतुर्थ स्थानावर येईल. मातृसौख्य प्रथमतः प्राप्त होईल तुम्हाला.
या दरम्यान आईच्या आजारासाठी किंवा तिच्या काळजीनिमित्ताने तुम्ही चिंतेत होता, त्या चिंतेतनं तुम्ही आता बाहेर पडू शकणार आहात. हे प्रथम चांगलं फळ तुम्हाला गुरुकृपेने मिळेल. याचबरोबर वास्तूमध्ये सातत्याने काही काम निघत होतं. रिनोव्हेशन करावं, काही फर्निचर बदलावं असं काहीसं विचार होत होते. आता कृती होईल, त्यासाठी तुमचा खर्च निश्चित होऊ शकणार आहे. तुम्ही काही हस्तकला किंवा शिल्पकला या संदर्भातील कामे करता किंवा या संदर्भातले व्यवसाय तुमचे असतील, तर त्या व्यवसायाला सुद्धा आता चालना मिळणार आहे. व्यवसाय वाढणार आहेत. आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काम करताय, तुमच्यासाठी सुद्धा सुंदर आणि उत्तम कालावधी आहे. वास्तू संदर्भातील कुठलेही कार्य तुम्ही करताय, अगदी वास्तू तयार करण्याचं काम म्हणजेच तुम्ही या संदर्भातलं सिव्हिल क्षेत्रातलं जरी काम करत असाल, तरी सुद्धा तुम्हाला उत्तम चांगली फळे आता प्राप्त होऊ शकतात. तर हे फळ तुम्हाला गुरूंच्या कृपेने पंचम दृष्टीने, सप्तम दृष्टीने, नवम दृष्टीने मिळणार आहेत. मग ही सुंदर फळे प्राप्त व्हावीत, जीवनातलं नैराश्य कमी व्हावं, प्रत्येक गोष्टीसाठी सकारात्मक विचार होणं आवश्यक आहे. यासाठी काय कराल? तर महत्वाकांक्षी स्वभाव तुमचा आहेच, मूळचाच आहे, परंतु तो अधिक वाढला आणि त्यामुळे थोडासा तापटपणा त्यातनं प्रकर्षाने दिसून आला. आता त्यामधला तापटपणा कमी व्हावा, सौम्य स्वभाव व्हावा, स्नेहभाव प्रत्येकासोबत जुळून यावा, यासाठी गुरूंची उपासना करायची आहे. काय उपासना कराल? तर दररोज तुम्हाला दत्त महाराजांचा जप करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता. रीम गुरुवे नमः या मंत्राचा जप करू शकता. तो जप मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहे, जेणेकरून उच्चार व्यवस्थित आणि उत्तम तुमच्याकडनं होऊ शकतील. तर हा जप तुम्हाला करता आला तर निश्चित करा. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हरभरा डाळ आणि गूळ काळ्या रंगाच्या गाईला किंवा कुठल्याही गाईला तुम्हाला खाऊ घालायचं आहे. यामुळे सुद्धा गुरूंचं चांगलं फळ मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला गोशाळेमध्ये गायींसाठी काही दान देता आलं तर निश्चित द्या. चारा दान देता आला तर निश्चित द्या. तुम्हाला त्याचे सुद्धा सुंदर चांगली फळे प्राप्त होऊ शकतात. तर आज आपण समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना गुरुकृपेने कोणते लाभ प्राप्त होतील, कुठल्या चिंता कमी होणार आहेत हेही समजून घेतलं. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या दैनंदिनीमध्ये काही अडचणी येतात, समस्येतनं तुम्हाला जावं लागतंय, विवाहासारखा विषय असेल किंवा नोकरीसारखा विषय असेल, यातनं तुम्ही त्रस्त झाला आहात, यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात पण काम होत नाहीये, तर अशा वर्गाला सांगू इच्छिते, खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुमची जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि अपॉइंटमेंट बुक करून निश्चित माझ्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.